तर मुंबईमध्ये सर्वप्रथम युतीची अधिकृत घोषणा केली ती ठाकरे बंधूंनी। मात्र ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवायची की स्वबळाचा निर्णय घ्यायचा याबद्दल अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं चित्र आहे। ठाकरे बंधूंकडून ज्या जागा पवारांसाठी सोडण्यात येणार आहेत त्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेत। ठाकरेंनी सुद्धा या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत। मात्र मंगळवारी हेच चित्र राहील याची खात्री देता येत नाहीये। नेमकं काय घडतंय मुंबईत आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून। खरं म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती। सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचं हे वक्तव्य आहे शुक्रवारचं। त्यानंतर वीकेंड संपवून सोमवार सरला तरी परिस्थिती जैसे थे आहे। मुंबईमध्ये युती जाहीर करण्यात पहिला नंबर पटकावला तो ठाकरे बंधूंनी। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आला तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मात्र काहीच ठरत नाहीये। शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। मात्र त्याच वेळी या युतीच्या आशा देखील संपलेल्या नाहीत। राष्ट्रवादीनं ठाकरे बंधूंकडे मुंबईत 52 जागा देण्याची मागणी केली। मात्र ठाकरे बंधूंकडून 10 ते 12 जागा सोडण्याची तयारी दाखवण्यात आली। राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये 7 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे। तर या 7 जागांवर ठाकरेंनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी अद्याप राष्ट्रवादीचं चित्र धुसरच आहे। राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या 7 जागांवर ठाकरे बंधूंनी उमेदवार दिले नसले तरी शेवटच्या दिवशी हे चित्र बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा अनुभव पाहता शिवसेनेनं मनाची तयारी करून ठेवल्याचं दिसतंय। एरवी शरद पवारांची जोरदार पाठराखण करणाऱ्या संजय राऊतांच्या भाषेत अशी राजकीय सावधगिरी दिसतीये ती त्यामुळेच। घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत। घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांना विचारला पाहिजे। पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झालेली आहे। बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या। आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा, पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला। ठाकरे आणि पवारांचं सूत जुळण्याची वाट पाहून अखेर पवारांच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनीही भाजपची वाट पकडली। कार्यकर्त्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाचं कारण देत बाहेर पडणाऱ्या सावंतांना भाजपमध्ये आपलं भवितव्य उज्ज्वल वाटतंय। नाही, पक्षप्रवेश झालेला आहे। आता पुढे ज्या पद्धतीने म्हणजे मतदारसंघामध्ये जे काही टेक्निकल गोष्टी आहेत, उमेदवारी अर्ज भरण्याचा विषय किंवा काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पुढे करण्यात येतील। नाही, मी पुरोगामी प्रचाराची आहेच ना, त्याच्यात माझ्या विचारांमध्ये कुठे मी तडजोड करत नाही आहे। माझे जे सहकारी होते त्यांना अपेक्षित असणारा न्याय जो आहे किंवा त्यांना अपेक्षित असणारी उमेदवारी देऊ शकले नाही, हा निश्चितपणे दुःख माझ्या मनामध्ये आहेच। नाही, आघाडी आहे आता, त्याच्यामध्ये दुसरं काय होतं की माझ्या पक्षाचे जे सिटिंग नगरसेवक होते किंवा जे माजी नगरसेवक होते त्यांना उमेदवारी देऊ शकले नाही, हाच एक विषय माझा आहे। महाविकास आघाडीत काठावर चाचपडणारी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि स्वबळावर लढणारी अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांच्या साथीला येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात अजूनही नाकारली जात नाहीये। अर्थात अर्ज भरताना हे चित्र असंच धुसर राहून माघारी नंतरच चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।